रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण रोज आपल्या देवांना अंघोळ घालत असतो, पण दररोज देवपूजाही करत असतो. परंतु देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम जे आहेत तर ते पाळावे लागतात. आता हे नियम कोणते आहे तर बघा, अगदी छोटे छोटे नियम आहेत, पण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ मिळत असतं. आपण सर्वजण आपल्या घरामध्ये देवपूजा करतो. तुटकी फुटकी कशी का होईना आपल्या आई वडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्याचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलेलो असतो. आणि आपण असेही म्हणतो, देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना तर ती पण बरी. पण खरं सांगायचं झालं तर बघा, आपण देवपूजा करतो, आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमाचे पालन जे आहे तर ते आवश्यक केलं पाहिजे. तुम्ही जर या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ जे आहे तर ते मिळत असतं. पण दररोज देवपूजा करून ही काही जण म्हणतात, आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही किंवा त्याच्या घराला काही दोष लागतात, घरातील अडचणी संपतच नाही. तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून न कळत या चुकीने करायच्या राहून जातात. तर या गोष्टी कोणत्या आहेत, तसेच देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला परमेश्वराची कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहू असू दे असे तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर पहिला आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. आपण काय करतो, आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा घरगुती आहे तर ते लावत असतो. परंतु आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याची अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचे आहे. तुम्ही सर्वात शेवटी दिवा लावत असाल तर तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचे आहे. कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायची आहे, तेव्हा त्या पूजेचे संपूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तर तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायची आहे. आता कित्येक जण बघा, गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात. काही ठिकाणी आजी आजोबा असतात, ते फक्त देवपूजा करायचं आहे म्हणून देवपूजा करतात. परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचे आहे. तुम्ही त्याला एक आसन घ्या. तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन तयार करा. देवपूजा करायची आहे. देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये. प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहेत, तर त्यामुळे हे देखील तेवढेच महत्त्वाची गोष्ट आहे. आपण म्हणतो जाऊ दे, कुठे गार लागत, खाली बसून पूजा करायची आहे, नाही बसायला घेतलं तर काय होतं, परंतु असं करू नका. ही देखील एक अचूक आपल्याकडून कळत न कळत होत असते. याचे देखील दोष आपल्याला असतात, आपल्या घराला लागत असतात आणि त्याचे परिणाम घरातील सर्व लोकांना भोगावे लागत असतात. तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन घेत जा. त्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवाला अंघोळीला घेतलेले पाणी जे असतं तर ते देवांना अंघोळ कशी घालायची तर बघा, आपण काय करतो, एक मोठं भांडं घेतो, एक मोठी कटोरी किंवा एखादं तामण घेतो, त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्यामध्ये बुडवून त्यांना अंघोळ घालत असतो. परंतु बरेच जण या पद्धतीने देवाची अंघोळ जे आहे तर ती आटपतात. तर आपल्याला असं करायची नाही. किंवा तुम्ही काय करता, एक कटोरी किंवा एक भांडं घेता, त्यामध्ये सर्व देव ठेवता आणि सर्व देवावरती तुम्ही तांब्याने पाणी घालत असता. परंतु आपल्याला देवांना अशी अंघोळ चुकून सुद्धा देखील घालायची नाही. त्यामुळे आपल्याला 100% दोष जे आहे तर ते लागत असतात. तुम्ही काय करायचे आहे, सर्व देव तुम्ही एका तांबणामध्ये घ्या किंवा एका ताटलीमध्ये काढून घ्या. नंतर एका तांब्यात पाणी भरून घ्या. ज्या भांड्यात घेणार आहात तर तुम्हाला देवांना उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि अंघोळ घालून झाल्याची आहे. त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावरती ठेवा. दुसरी मूर्ती हातात घ्या आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवरती पाणी घाला. बोटाने ही मूर्ती चोळून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने अंघोळ घालू शकता. किंवा मग तुम्ही एका भांड्यात एका
एखाद्या छोटासा ग्लास घ्या, तो पालथं ठेवा, त्यावरती मूर्ती ठेवा, मग अंघोळी घाला किंवा एक छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग मिळतो तो घ्या. तो पाट तुमच्या भांड्यामध्ये ठेवा आणि त्या पाटावरती ती मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवाला अंघोळ घालू शकता. तुम्हाला देवांना कधी एकत्रित अंघोळ घालायची नाही. जसे की बघा, आपण आपल्या घरामध्ये एकत्र अंघोळ करतो का? एका बादलीमध्ये सर्वजण अंघोळ करतो का? नाही ना. त्याचप्रमाणे देवांना देखील आपण तसंच करायचं असतं. थोड्या जास्तीत वेळ लागू शकतो, परंतु आपण जे देवपूजा करतो त्याचं फळ ही आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे. आपल्या देवपूजा ही करायची आहे. त्यानंतर बघा, आपण जे देवांना अंघोळ घातलेलं पाणी जे आहे, तर ते पाणी अजून बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं. तर आपल्याला चुकून ही चूक करायची नाही. तुळशी एक स्वतंत्र पवित्र देवी आहे. माता लक्ष्मीचा दुसरा रूप तुळशी माता आहे. त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी तुळशीला कधीही घालू नका. त्यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात. आता हे अंघोळ घातलेल्या देवाचे पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता. तुमच्या फुलांच्या किंवा इतर झाडाच्या कुंडीत असतील तर त्यामध्ये तुम्ही हे थोडे थोडे करून सर्व पाणी तुम्हाला ओतायचे आहे. हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावरती किंवा पायदळी तुडवेल अशा ठिकाणी टाकायची नाही किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायची नाही. पाणी कोणाच्याही पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायची नाही. तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहतात असतील, त्यांच्याकडे झाड नसतील तर कुंड्या नसतील, तर अशा वेळेस त्यांनी फ्लॅटच्या खाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे झाड असतील, गार्डन असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही मोठ्या झाडांच्या बुडाशी तिथे ते पाणी ओतायचे आहे. किंवा जे लोक खाली राहतात त्यांच्याकडे कुठलीही झाड नाही तर त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचे आहे. त्यामुळे आपल्याला या देवांना घातलेली पाण्याचे जे पवित्र आहे तर ते राखले जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे काही पाणी घेतो तर ते पाणी कसं घ्यायचं, तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरतात. तर आपल्याला असं करायची नाही. तुम्ही अंघोळ करून घ्या, त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचे आहे. देवपूजा साठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचे आहे. अंघोळ करून तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचे आहे. आता ज्याच्याकडे पाणी 4-5 दिवसांनी येतो किंवा 5 दिवसांनी येते किंवा 8-8 दिवसांनी येतो, त्यांनी काय करायचं, तर कसं आहे ना, हे पाणी दररोज अंघोळ करून घ्यायचं आहे. तर बघा, तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही अंघोळ करून हे पाणी एका कळशी किंवा एखाद्या हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता. आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजा ही करू शकता. आता ज्याच्याकडे वरच्या टाक्या पाणी येत असते ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं, तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी तुमच्याकडे बघा पर्याय नसतो. त्यांनी काय करायचं असतं, त्यांनी अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेसाठी पाणी त्यांनी त्या नळाचे पाणी काढून ठेवायचं. तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलाचे 2-3 थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवाला अंघोळ घालू शकता. तर चुकूनही आपल्याला बिना अंघोळीच्या देवासाठी पाणी भरून ठेवायची नाही किंवा पारुष्य हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायची नाही. किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतराने बिना अंघोळी करता हात लावला असेल तर, आणि तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका. यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा? तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला लावायची आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला लावायचे आहे. म्हणजे आपल्याला डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचे आहे. आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत. ती लगेच आपण विसर्जित करायची आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुल खड्डा करून त्यामध्ये घालू शकता. तर त्यामुळे ते निर्माल्यपण त्याचं होतं आणि त्याच्या योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील लागते. देवाची फुलं आपल्याला कचऱ्यामध्ये कधीही टाकायची नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही. पायदळी तुडवली जातील अशा प्रकारे टाकायची नाही. यामुळे देखील आपल्याला दोष लागत असतात. आता देवाच्या बाबतीत जेवढा काही गोष्ट असतील तेवढ्या वस्तू असतील आपल्याकडे हे पवित्र राखायचे आहे. अशी फूल देवघरामध्ये सुकून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका. थोडासा आपल्याला वेळ लागतो परंतु ती व्यवस्थित आपल्याला तिथे ठेवायची आहे.
त्यानंतर बघा आपण जे हळद कुंकू देवाला लावतो, तर आता प्रत्येक देवाला हळद कुंकू लावायचं असतं का? तर नाही. तर बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळद कुंकू लावू शकता. आपल्या देवघरामध्ये दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंधच लावायचा आहे. त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल आपल्याकडे असेल तर ते लावा. आपल्याकडे बघा भगवान शंकराची मूर्ती असेल तर शिवपिंड घरामध्ये असेल तर बघा आपल्याला कधीही चुकूनही हळद कुंकू लावायची नाही. त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत त्याचे दुष्परिणाम जे आहे तर ते भोगावे लागतात. आपल्याला भगवान शिवाची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचं आहे. भस्मामध्ये आहे तर ते लावू शकता किंवा चंदन जे असतं ते तर आपल्याला लावायचे आहे. आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्या विठ्ठलाला अभिरुका लावायची आहे किंवा अष्टगंध लावायचे आहे. रुक्मिणीच्या मूर्तीला हळद कुंकू लावायची आहे. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टीचा आपल्याला पालन करायचे आहे. स्वामींची मूर्ती असू द्या त्यांना देखील आपल्याला हळद कुंकू कधीच लावायची नाही. तर अशा छोट्या छोट्या चुका आहेत, ज्या गोष्टी आहेत त्याचं पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचे आहे. त्याचप्रमाणे आप धूप अगरबत्ती देवाला लावतो. आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते, आता ती राखसुद्धा काही जण काय करतात, झाडू मारताना सुपलीत भरून घेतात व ते कचऱ्यामध्ये टाकतात. तर असं करायची नाही. तर ही जी राख आहे किंवा आपण धूप लावायची जी राख आहे ते तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही लगेच तुमच्याकडे जर एखादे झाड असेल तर त्यामध्ये तुम्ही त्या कुंडीमध्ये तुम्ही त्याचा उपयोग खत म्हणून देखील करू शकता. त्यामध्ये टाकू शकता. याची सोय ती विल्हेवाट देखील होते आणि आपल्या घराला दोष देखील लागत नसतात. त्याचप्रमाणे देवानंही कधीही शिली फुलं आपल्याला अर्पण करायची नाहीत. आता काही वेळा आपलं फुले जी आहे तर ती फुले आणतो आणि तो फ्रीजमध्ये ठेवतो. दुसऱ्या दिवशी ती फुले वाहतो. फ्रीजमध्ये जी फुलं आहे तर ती ताजी राहतात तर ते चालतं. परंतु कधीही सुकलेल्या फुलं आपल्याला देवाला अर्पण करायची नाहीत. त्यामुळे त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर जमिनीवरती पडली तर ती उचलून देखील आपल्याला कधीच देवांना व्हायची नाही. ही फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता. त्याचबरोबर बघा तुटलेली, खराब झालेली फुलं, वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला आपल्या देवांना व्हायची नाही. बऱ्याच वेळा घरामध्ये लहान मुलं असतात आणि त्यांना फुलांचा वास घेण्याची सवय लागते आणि आपण काय करतो तीच फुलं देवांना वाहतो. तर चुकूनही आपल्याला असं करायची नाही. फुलं वाहताना ती कधीच हातात घेऊन व्हायची नाही. आपल्याला फुले एका ताटलीमध्ये तर घ्यायची आहेत आणि त्यानंतर ते एक एक करून सर्व देवांना फुले व्हायची आहेत. तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या आपण नकळत आपल्याकडून त्या घडत असतात आणि त्यामुळे त्याचे दोष आपल्याला हे लागत असतात. आता आपल्या देवपूजा करायला बसताना आसन घ्यायचे आहे असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आता काहीच्या घरामध्ये देवघर आहे, मंदिर जे आहे तर ते जागे अभावी वर टांगले असतं किंवा उंच असतं. त्यामुळे त्यांना उभं राहून देवपूजा करावी लागते. तर तुम्ही म्हणाल आता उभे राहून देवपूजा करायची मग बसायला आसन कसं घ्यायचं? तर तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या. तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका. पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरामध्ये जो दिवा लावतो तो दिवा कधीही जमिनीवरती ठेवायचा नसतो किंवा बघा जो आपण देवी देवतांसाठी लावत असतो तर तो आपल्याला जमिनीवर ठेवायची नाही. तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो. त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली एक छोटासा प्लेट ठेवा. त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा जो आहे तर तो देवाला लावू शकता. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच